Good morning all. Today we are going to study on the factors that affects on the water absorption. In the last previous lecture we studied about the mechanism of water absorption, and today our topic is factors affecting on water absorption. There are two factors. The first factor is called as external factors. It is also called as environmental factors, and second one is the internal factors. Now first of all we study about the external factors or environmental factors which affects on the water absorption. आता वॉटर ऍब्सॉर्प्शन वर कोणकोणते घटक परिणाम करतात त्याबद्दल आपण शिकणार आहोत. बरोबर आहे. मग दोन प्रकारचे फॅक्टर्स आहेत. एका फॅक्टरला म्हणतात एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा त्याला म्हणतात एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आणि दुसऱ्या फॅक्टर्सला म्हणतात इंटरनल फॅक्टर्स. फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी अबाउट द एक्सटर्नल फॅक्टर्स that affect on the rate of water absorption. There are four external factors or four environmental factors. First one is the available soil water, second soil temperature, third concentration of soil water, and last one is the soil aeration. Now the first factor is available of soil water. This is the most important factor that affects on the rate of water absorption. We know that if the soil water is more, then the rate of water absorption is increases. जर जमिनीमध्ये अधिक मुबलक पाणी असेल, खूप प्रमाणात पाणी असेल, तर वनस्पतींचा वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट कसा असेल? चांगला असेल. वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट कसा असेल? जास्त असेल. इफ द सॉइल वॉटर इज beyond soil capacity, if the water is more beyond the soil capacity, then the rate of water absorption is decreases. That is because of the badly affecting of soil aeration. जमिनीमध्ये जेवढं पाणी जास्त तेवढं वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट जास्त. कुठपर्यंत? अप टू अ सर्टन लिमिट. परंतु लिमिट पेक्षा, सॉइलच्या कपॅसिटीपेक्षा जर जमिनीतलं पाणी जास्त असेल तर त्यामुळे काय होतं? वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट हा डिक्रीज होतो. दॅट इज बिकॉज ऑफ द बॅडली अफेक्टेड ऑफ एरेशन ऑफ सॉइल. कारण सॉइल मध्ये जे एरेशन आहे त्याच्यावर जास्त पाणी असेल तर परिणाम होतो. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की पाऊस चांगला असेल, पिकं जोमाने वाढतात, परंतु एखादं शेत असेल, त्या शेतामध्ये पाणी साचलं असेल, ज्या ठिकाणी पाणी साचतं शेतामध्ये त्या ठिकाणी पिकांची वाढ कमी झालेली असते. का? कारण त्या ठिकाणी वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट हा कमी होतो. जमिनीच्या कपॅसिटीपेक्षा जर पाणी जास्त झालं तर त्याच्यामुळे काय होतं? एरिएशन असेल, ते एरिएशनवर परिणाम होतो, आणि त्याचा परिणाम कशावर होतो? वॉटर ऍब्सॉर्प्शन होतो. म्हणून इफ the soil water is more, water absorption is increases up to a certain limit. If the soil water is beyond soil capacity, जर वॉटर मातीच्या कपॅसिटीपेक्षा जास्त झालं तर मात्र रेट ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन इज डिक्रीजेस. इन दिस वे द अवेलेबल ऑफ सॉइल वॉटर प्लेज important role in the absorption of water. Second factor is that soil temperature. This is another factor which also plays important role in the absorption of water. If the soil temperature is in between 20 to 30 degrees Celsius, जर सॉइलचं टेम्परेचर 20 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल, then the rate of water absorption is increases. It is the ideal temperature for the absorption of water. जर सॉइल टेम्परेचर 20 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर याला काय म्हणतात? त्याला आयडियल टेम्परेचर म्हटलं जातं. कशासाठी? बिकॉज इन दिस टेम्परेचर द रेट ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन इज इन्क्रीजेस. इफ द टेम्परेचर इज इन्क्रीजेस मोर दॅन 30 डिग्री सेल्सिअस, then the water absorption rate is decreases. If the temperature is decreases below 20 degree Celsius, जर 20 पेक्षा कमी झालं टेम्परेचर तरी देखील काय होतं? वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट हा डिक्रीज होतो. मीन्स ऍट एक्सेस रेट ऑफ टेम्परेचर अँड ऍट
chilled temperature, the rate of water absorption is decreases. चिल्ड म्हणजे थंड. जर 20 पेक्षा कमी झालं टेम्परेचर किंवा 30 पेक्षा अधिक झालं तर काय होतं, वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट हा डिक्रीज होतो. नाउ व्हाय द वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट इज डिक्रीजेस at excess temperature and at chilled temperature? Because at excess temperature and at chilled temperature the enzymes are becomes active. जर टेम्परेचर अधिक वाढलं किंवा टेम्परेचर खूप कमी झालं तर एन्झाईम्स हे इनएक्टिव्ह होतात. एन्झाईम्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द ऍक्टिव्हिटी ऑफ मेटाबॉलिझम. जे काही मेटाबॉलिझम आहे, जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कशात असतो, एन्झाईम्स असतो. परंतु हे जे एन्झाईम्स असतात, ज्या वेळेला 30 पेक्षा जास्त टेम्परेचर होतं सॉइलचं आणि किंवा 20 पेक्षा कमी टेम्परेचर होतं, त्यावेळेला हे एन्झाईम्स काय होतात, इनएक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट हा डिक्रीज होतो. सेकंड थिंग इज दॅट द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द रूट सेल्स आर बिकम्स रिड्यूस. जास्त टेम्परेचर असेल किंवा अतिशय कमी टेम्परेचर असेल तर ज्या सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात, रूट सेल्स या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज रिड्यूस होतात आणि त्याचा परिणाम कशावर होतो, वॉटर ऍब्सॉर्प्शन होतो. अँड इन द लास्ट द परमेबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेन इज डिक्रीजेस. रूट सेल्सचे जे परमेबल मेम्ब्रेन्सची जी परमेबिलिटी आहे ती काय होते, कमी होते. अँड इन दिस वे द सॉइल टेम्परेचर इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट अफेक्ट्स ऑन द रेट ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. द थर्ड फॅक्टर इज दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉइल वॉटर. Concentration of soil water is also one of the important factor that affects on the rate of water absorption. If the concentration of soil water is more, जर soil water चं concentration जास्त असेल, why? That is because of the presence of salts and minerals in the soil. Excess salts and minerals increases द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉइल वॉटर. आता हे जे साल्ट्स आणि मिनरल्स असतात, जर जमिनीमध्ये मातीमध्ये अधिक प्रमाणात साल्ट्स आणि मिनरल्स असतील तर त्याच्यामुळे काय होतं, सॉइल वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अँड दॅट सॉइल इज कॉल्ड ॲज सलाईन सॉइल. अशी जी माती असते तिला सलाईन सॉइल असं म्हणतात. आपल्या ग्रामीण भागात आपण त्याला खारट जमीन म्हणतो. ज्या जमिनीमध्ये क्षार जास्त असतात त्या जमिनीला काय म्हणतात, खारट जमीन म्हणतात. आणि असं लक्षात आलंय की जी सलाईन सॉइल असते, ज्या जमिनीमध्ये क्षार जास्त असतात त्या ठिकाणी वनस्पतींची वाढ व्यवस्थित होत नाही. बिकॉज ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉइल वॉटर, एक्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉइल वॉटर, द वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट इज डिक्रीजेस. And hence, in the saline soil, the plants are becomes fail to grow. म्हणून असं लक्षात येतं की क्षारयुक्त जमिनीमध्ये वनस्पती चांगल्या पद्धतीने वाढत नाहीत, कारण त्याचा परिणाम कशावर होतो, वॉटर ऍब्सॉर्प्शन होतो. अँड लास्ट फॅक्टर इज सॉइल एरिएशन. दिस इज द लास्ट फॅक्टर ऑफ एक्सटर्नल फॅक्टर और एन्व्हायरमेंटल फॅक्टर दॅट्स ऑल्सो अफेक्ट्स ऑन द रेट ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. Soil aeration. If the soil is well aerated, then the water absorption rate is increases. जमीन कशी असली पाहिजे, वेल एरेटेड पाहिजे. म्हणून शेतकरी काय करतो, शेती वखरतो, बरोबर आहे, माती खालीवर खालीवर करत राहतो. का, एरिएशन. जर जमिनीतलं मातीतलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर काय होतं, वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट हा डिक्रीज होतो. म्हणून जी वेल एरेटेड सॉइल असते त्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त असतो आणि त्याचा परिणाम कशावर होतो, वॉटर ऍब्सॉर्प्शनवर होतो. इफ द सॉइल एरेशन इज बॅडली अफेक्टेड, दॅट इज बिकॉज ऑफ द एक्सेस सॉइल वॉटर. जर जमिनीमध्ये जास्त पाणी झालं तर सॉइलचं एरेशन कमी होतं, सॉइलमध्ये असलेलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम कशावर होतो, वॉटर ऍब्सॉर्प्शनवर होतो.
and hence it is also one of the important factor that affects on the water absorption. This is all about the external factors or internal factors, and now we are going to study about the internal factors that affects on the water absorption. The first internal factor is transpiration. Transpiration is also one of the important factor that affects on the rate of water absorption. We study that the rate of water absorption and rate of transpiration are almost equal. Means the rate of water absorption is directly proportional to the rate of transpiration. Whatever the rate of transpiration is increases, the rate of water absorption is also increases. जर जेवढं ट्रान्सपिरेशन जास्त होईल तेवढं वॉटर ऍब्सॉर्प्शन रेट हा जास्त असतो, and hence the transpiration plays an important role in the absorption of soil water. The second point is that metabolism. This is the second factor. Metabolism means metabolic activities, physiological activities like photosynthesis, respiration, transpiration, ascent of sap, diffusion, imbibition, osmosis. These are all called the metabolic activities, and it is one of the important factor that plays an important role on the water absorption, because for the metabolic activities the water is essential. The large amount of water is required for all the metabolic activities, and if the metabolism is perfect, जर सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज चांगल्या पद्धतीने होत असतील तर काय लागतं, खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. अँड हेस इफ द मेटाबॉलिझम इज परफेक्ट इन द प्लांट्स, then the rate of water absorption is increases. And the last factor is absorbing root system. This is also one of the important factor that affects on the water absorption. आता हा शेवटचा घटक आहे ज्याला आपण म्हणतो absorbing root system. If the absorbing root system is healthy, जर जमिनीतली रूट सिस्टम हेल्दी असेल तर काय करेल, ती पाणी कमी ऍब्सॉर्ब करेल का जास्त ऍब्सॉर्ब करेल? बरोबर, पाणी काय करेल, जास्त ऍब्सॉर्ब करेल. म्हणजे हेल्दी रूट सिस्टीम काय करते, जास्त पाणी ऍब्सॉर्ब करते दॅन द वीक रूट सिस्टीम. आणि ज्या रूट सिस्टीम वीक असतील, ज्या रूटची वाढ व्यवस्थित झाली नसेल, रूटची वाढ खुंटली असेल, तर असे रूट सिस्टीम वॉटर ऍब्सॉर्ब करतील का जास्त प्रमाणात? नाही. म्हणून वॉटर ऍब्सॉर्प्शन करणं कशावर डिपेंड आहे, ऍब्सॉर्बिंग रूट सिस्टीमवर डिपेंड आहे. इफ द ऍब्सॉर्बिंग रूट सिस्टीम इज हेल्दी, जर ऍब्सॉर्बिंग रूट सिस्टीम हेल्दी असेल, सशक्त असेल, स्ट्रॉंग असेल, ते काय करतील, जास्त पाणी ऍब्सॉर्ब करतील. जर ऍब्सॉर्बिंग रूट सिस्टीम ही वीक असेल, कमकुवत असेल रूट सिस्टीम, तर ते कसे पाणी ऍब्सॉर्ब करतील, कमी प्रमाणात ऍब्सॉर्ब करतील. अँड इन दिस वे the absorbing root system also plays important role in the absorption of soil water. And here we study all about the factors affects on the rate of water absorption. And dear friends, here we complete the chapter water absorption, and in this way we complete the 5 chapters of our syllabus. Only 2 chapters are remaining, and tomorrow we will start the next chapter, that is mineral nutrition. Okay, thank you.